त्याने पाहिलं त्याच्या एका हातामध्ये मातीचं एक भांडं आहे. ते बघून असं वाटत होतं की ते छोटंसं मडकं आहे आणि त्या माणसाच्या कपाळावर एक पट्टी आहे आणि त्या माणसाचे केस खूप मोठे आहे. त्याचं शरीर खूप बलवान आहे. ते बघून ओमकारला असं वाटलं की हा माणूस आहे तरी कोणत्या काळातला. आता तो माणूस त्याच्या हातातल्या मातीच्या भांड्यामध्ये हात घालून काहीतरी घ्यायचा आणि कपाळाला लावत होता. आता ओमकारला कळतच नव्हतं की हा माणूस आहे तरी कोण. आता परत त्या माणसाने त्या मातीच्या भांड्यात हात घातला आणि कपाळाला लावलं. आता बहुतेक इजा झाली होती. तो ओरडला, महादेव. त्याचा आवाज एवढा भारदस्त आणि कडक होता, ओमकार तिथंच चक्कर येऊन पडला. मित्रांनो, ही घटना पूर्ण ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही क्लिक करा. धन्यवाद.